आई किचनमध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे अंड्याची। तर अंड्याच्या रेसिपीसाठी इथे वाटण घ्यायचं। वाटण घ्यायसाठी 2 ते 3 कांदा कट केलेले आहेत। कांदा इथे असं कट करायचं, एकदम लॉंग लॉंग कट करायचं। इथे कांदा आहे ना छान असा तव्यावर भाजून घ्यायचा, छान असा गोल्डन कलरवर। इथे पहा कांदा आहे ना गोल्डन कलरवर झालेला आहे छान असा। इथे 2 ते 3 टोमॅटो कट केलेला आहे। टोमॅटो पण छान असा भाजून घ्यायचं। टोमॅटोचा वाटण असं भाजून घेतले ना टोमॅटो तव्यावर छान असा टेस्टी होतो रस्सा। तुम्ही रस्सा बनवा, भाजी बनवा। इथे लसूण घेतलेली आहे, इथे आलं घेतलेलं आहे, इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, इथे गरम मसाला आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी, चक्रफूल, 2-3 लवंग, काली मिरी सगळे घेतलेलं आहे। इथे कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्त्याचा पण छान असा खुशबू येतो। इथे आहे ना कोथिंबीरचं देठ काढून घेतलेलं आहे, छान असं स्वच्छ धुतलेलं आहे आणि कट केलेलं आहे। आता इथे आपण आहे ना तव्यावर छान असं भाजून घ्यायचं, एकजीव करायचा। असा तुम्ही मसाला बनवा, खूप टेस्टी रस्सा भाजी होते। कोणती पण भाजी असली किंवा मटण असलं, चिकन असलं तर नक्की तुम्ही अशी ट्राय करा। आणि असा मसाला काढायचा, त्याच्यामध्ये गरम मसाला, कांदा, टोमॅटो, हिरवे मसाले, अद्रक वगैरे सगळं असं छान असं तव्यावर भाजून घ्यायचं। तेजपत्ता पण इथे आहे पहा। आणि गॅस आहे ना स्लो करायचा आणि स्लो गॅसवर छान असं भाजून घ्यायचं, छान टेस्ट होतो। इथे आहे ना सुका खोबरा आहे, 1 वाटी घेतलेला आहे, छान असा किसलेला आहे आणि तो पण इथं भाजून घ्यायचा छान असं गोल्डन कलरवर। तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही वाटण छान घेतलं ना तर खूप टेस्ट छान येतो आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही पण छान बनते। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमीच आहे ना व्हिडिओ पहा आणि कमेंट पण करा। इथे पहा सगळा मसाला छान असा इथे भाजलेला आहे गोल्डन कलरवर। आता इथे आहे ना आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं। काढल्यानंतर एक 10 मिनिटं असा थंडा झाला पाहिजे। थंडा झाला ना मग छान असा वाटण वाटून घ्यायचं। मिनिटं पूर्णपणे आहे ना मसाला थंडा करून घेतलेला आहे। आता इथे आहे ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छान असं मसाला आहे ना वाटून घ्यायचं। इथे पहा पूर्णपणे थंडा झालेला आहे, एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला इथे लागला तर पाणी टाकू शकता, नाही पाणी टाकलं ना तरी पण छान असं वाटण होतं। इथे पाणी टाकलेलं आहे। इथे आता मिक्सरला वाटण छान असं बारीक असं वाटून घ्यायचं। छान असं वाटण एकदम बारीक असं वाटलेलं आहे। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचा। तेल छान असं गरम झालं पाहिजे। इथे गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान असं गरम झालं पाहिजे, फोडणी एकदम खमंग बसली पाहिजे। इथे पहा कश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, लसूण कांदा 1 चमचा, हळदी पावडर अर्धी आणि धना पावडर 1 चमचा। मसाला आहे ना जळलं नाही पाहिजे। इथे वाटण टाकायचं। वाटण इथे 10 मिनिटं छान असं तेलावर आहे ना परतून घ्यायचं। वाटणाचा छान असा कलर आला पाहिजे सुरेख असा आणि वाटणाला छान असा तेल सुटला पाहिजे, म्हणून एक 10 मिनिटं मसाला तेलावर परतून घ्यायचा। इथे पहा छान असे मसाले एकजीव करून मिक्स करून घेतलेले आहे। इथं अर्धा चमचा आहे ना गरम मसाला टाकायचा। गरम मसाल्याने आहे ना छान त्यात अख्खे गरम मसाला आहे छान फ्लेवर येतो ह्याच्यासाठी। इथे पहा मसाला आहे ना पूर्णपणे ग्रेव्हीचा मसाला असा होतो, तेव्हा तुम्ही आहे ना मसाला काढताना आहे ना एकत्र सगळे मसाले मापामध्ये घ्या, म्हणजे कोणतीही भाजी असली तर टेस्ट खूप छान येतो।
इथे आपण एक 10 मिनिटं छान असं तेलावर परतून घेतलेला आहे मसाला. इथे पहा पूर्णपणे 10 मिनिटं झाली आहेत. 10 मिनिटं आहे ना छान असा इथे घेतलेला आहे मसाला तेलावर परतून. आता इथे आहे ना कोमट पाणी केलेलं आहे. नेहमीच असं कोमट पाणी करायचं आणि कोमट पाणी टाकल्यानंतर ना तरी खूप छान येते आणि शिजायला भाजी मजत होती. तर मी पाणी कोमट घेतलेलं आहे पण मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे मिक्सरच्या. इथे पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाका. इथे पहा पूर्णपणे एक पेला पाणी टाकलेलं आहे. आता इथे काय करायचं, एक 10 मिनिटं आहे ना छान अशी उकळी करायची. स्लो गॅस करायचा आणि याच्यावर ढाकण ठेवायचं. इथे पहा ढाकण ठेवलेलं आहे. स्लो गॅस करायचा ना 10 मिनिटं छान असा मसाला शिजला पाहिजे. मिनिटं झालेली आणि छान असा मसाल्याला उकळी आलेली आहे. इथे आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मीठ टाकलेले आहे. इथे कस्तुरी मीठ टाकलेली आहे. ही टाकलेली आहे ना छान टेस्ट येतं. आपण कोथिंबीर टाकलेली आहे. पहा तुम्ही एकदा नक्की टाका आणि चव खूप छान येते. इथे पूर्णपणे आता मसाला झालेला आहे. आता आपण अंडी तोडायची याच्यामध्ये. कशी अंडी तोडायची ती तुम्हाला मी दाखवते. इथे पहा अशी तोडायची. तुम्हाला ह्याच्यामध्ये किती 6 टाकायचे 4 टाकायचे किती अंड्याची भाजी करायची ती तुमच्यावरती आहे. मी इथे 6 अंडी टाकणार आहे पूर्णपणे. इथे पहा पूर्णपणे अंडी तोडून झालेली आहेत. आता इथे 10 मिनिटांना छान अशी उकळी आणायची. 10 मिनिटं झालेली आहे. छान असा अंड्याचा रस्सा शिजलेला आहे पूर्णपणे. इथे आहे ना वरून कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर पहा इथे पूर्ण अंडी आहेत, तुटलेली पण नाहीत आणि असे अंड्याचे पीसेस आहेत. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवा, खूप टेस्टी. आता इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं. इथे पहा प्लेटमध्ये आहे ना इथे अंडी काढून घ्यायची. छान असा गरम एकदम रस्सा. आणि गरमीच्या दिवसात आहे ना अंडी खायची. अंडी काय माणसं कशी बोलतात अंडी नाही खायची पण अंडी खायची. अंडी मुलं पण प्रोटीन मिळते. तेव्हा इथे असा हा रस्सा आहे ना बाजरीच्या भाकरीशी एक नंबर लागतो किंवा तुम्ही भाताबरोबर पण खा. छान असा रस्सा टेस्टी होतो. इथे पहा पूर्णपणे रेसिपी झालेली आहे. इथे बाजरीच्या भाकरीचे एक नंबर लागते. अंड्याची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.